ऑनलाईन परीक्षेचे गोंधळ होतोय, तांत्रिक अडचण निर्माण झाल्या, प्रवेश होत नाही. 25 तारखेपर्यंत 11वी प्रवेशाला मुदतवाढ दिलेली आहे. असं आहे की संख्या पण फार मोठी आहे विद्यार्थ्यांची आणि त्याच्यामुळे रिझल्ट लागल्या जे आहे एकाच टायमाला जे आहे लॉग इन करतात आणि मग एकाच टायमाला जेव्हा लॉग इन करतात तेव्हा जे आहे सर्व्हर जे आहे कधी लोड घेत नाही आणि त्यामुळे जे आहे थोडीफार दिरंगाई होती, परंतु त्यालासुद्धा जे आहे कालांतराने 1-2-4 दिवसामध्ये ते सर्व जे आहे सुरळीत होऊन जाईल. काही बोलू नका, मित्र पक्षांना एकत्र ठेवून सरकार चालवायचं असं एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना समज दिला आहे. आता जे शिंदे साहेबांची जी आहे ती भूमिका ही सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एकत्रच राहायचं आहे, पण त्यांच्याच पक्षातील काही मंत्र्यांनी हे असं चुकीचं वक्तव्य करणं बरोबर नाही आहे. कारण का जेव्हा तिन्ही पक्ष मिळून जेव्हा आपण सरकार चालवत असतो तर पक्षामध्ये एकमेकांचे असलेले संबंध हे सगळ्यांनी जपायला पाहिजे आणि जे गतिमान सरकार जे आहे अतिशय चांगल्या रीतीने आपण हे सरकार चालवत असतो. गोरगरिबांचं सरकार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा कुणी अशा चुकीच्या ज्या आहे स्टेटमेंट्स करून गैरसमज जे आहे पब्लिकमध्ये असं निर्माण होऊ नये अशी जी आहे ही भावना सर्वांची आहे. म्हणून शिंदे साहेबांनी जे आहे शिरसाट साहेबांना जे आहे त्यांना सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही करू नका. भाऊ, एक